बच्चूभाऊंच्या रायगडवरील जे काही अन्नत्याग आंदोलन केलं होतं बच्चूभाऊंनी त्याला यश आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवलेली आहे। नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलांबोवाचे या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आपल्याला एक म्हणजे 21, 22, 23 मार्चला जे काही आंदोलन झालं होतं बच्चूभाऊंचं अन्नत्याग आंदोलन असू देल किंवा मग जे रक्तदान शिबिर होतं तर ते आंदोलन झालं होतं। त्यावेळेला बच्चूभाऊंना एक शब्द देण्यात आला होता मुख्यमंत्र्यांच्याकडून की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मीटिंग बोलवली जाईल किंवा त्याचे जे काही निर्णय असतील तर ते निर्णय घेतले जातील आणि मीटिंग बोलवली जाईल म्हणून सांगण्यात आलं होतं फोनवरून बच्चूभाऊंना। त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा आपल्या चॅनलवरती पडलेलं आहे, तुम्ही बघू शकता। मागील म्हणजे ज्यावेळेला आंदोलन झालं 24 तारखेला किंवा 25 तारखेला ते मीटिंगचं जे काही ऑडिओ होतं आपला तर तो ऑडिओ पडलेला आहे यूट्यूब आपल्या चॅनलवरती, तर तुम्ही तो नक्की जाऊन बघू शकता। जर काय मी जर खोटं बोलतोय असं वाटत असेल तर त्या आंदोलनाचं पण त्यावेळेला म्हणजे ज्या वेळेला शब्द दिला होता तर तो शब्द तर काय मुख्यमंत्र्यांनी पुरा केला नाही। म्हणजे पहिल्या आठवड्यातच मीटिंग घेऊ असं म्हणून सांगितलं होतं, पहिल्या आठवड्यात मीटिंग काय घेतली नाही। पण असू दे, आपल्याला सगळंच उशिरा घेण्याची सवय आहे किंवा मिळण्याची सवय आपल्याला, आपण घ्यायला तर असतो आपण, पण उशिरा देण्याची, सरकारला दिव्यांगांना उशिरा देण्याची सवय आहे। त्याच्यामुळे आता हे एक आठवडा पुढे म्हणजे दुसऱ्या आठवड्यात पहिल्या दिवशी दिव्यांगांना किंवा दिव्यांगांचे जे काही शिष्टमंडळ आहे किंवा बच्चूभाऊ यांना सह्याद्री अतिथीगृहावरती बोलवलेलं आहे मीटिंगसाठी। म्हणजे सोमवारी 7 तारखेला दुपारी 12 वाजता मुख्यमंत्र्यांनी बोलवलेलं आहे मीटिंगला। म्हणजे मीटिंग जे काय असेल ते मग ते आंदोलन कशासाठी केलं होतं तर दिव्यांगांच्या ज्या काही मागण्या आहेत, दिव्यांगांची पेन्शन किमान 6,000 झाली पाहिजे, एसटी प्रवास, दिव्यांगांचं कर्ज माफ झालं पाहिजे किंवा अन्य जवळपास 15-16 मागण्या होत्या। तर त्या मागण्या घेऊन बच्चूभाऊ आंदोलन केलेलं होतं, त्यांनी अन्नत्याग केलं होतं 3 दिवस। तर त्या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहावरती बोलवलेलं आहे। तर तिथं उपस्थित कोण कोण असणार आहे तर बच्चूभाऊंचं जे काही शिष्टमंडळ आहे तर ते शिष्टमंडळ उपस्थित असणार आहे। त्याच्यासोबतच मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस जी उपस्थित असणार आहेत, देवेंद्र फडणवीस जी यांचे सचिव जे काय आहेत तर ते सचिव सुद्धा उपस्थित असणार आहेत। परत दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथजी शिंदे अधिक अजित पवार हे सुद्धा उपस्थित असणार आहेत, यांचे सुद्धा सचिव उपस्थित असणार आहेत आणि दिव्यांग मंत्रालयाचे सचिव सुद्धा उपस्थित असणार आहेत आणि दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष पण उपस्थित राहतील असं सांगण्यात आलेलं आहे। मग या मीटिंग मधून देवेंद्र फडणवीस यांनी जसं मीटिंग घ्यायला लेट केलेलं आहे तसंच ज्या काही घोषणा असतील किंवा जे काही आम्हाला योजना द्यायच्या आहेत तर त्या योजना जाहीर करायला किंवा त्या लागू करायला लेट करू नये एवढीच इच्छा आहे। म्हणजे मग ते 6,000 पेन्शनचा असू दे, एसटी प्रवास फ्री करणं असू दे किंवा कर्जमाफी करणं असू दे, दिव्यांगांचं आरक्षण वाढवणं असू दे किंवा दिव्यांगांना ज्या काही सबसिडी किंवा सवलती मिळतात कर्जामध्ये असू देल किंवा योजनांमध्ये तर त्या देणं असू देल, नोकरीमध्ये आरक्षण वाढवणं असू देल किंवा नोकरीमध्ये आरक्षण भक्कम करणं असू देल किंवा बोगस दिव्यांग शोधणं असेल किंवा बोगस दिव्यांगांच्यावरती कारवाई करणं असू देल, या सगळ्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात। आणि दिव्यांग मंत्रालयाचे मंत्री आता एकनाथजी शिंदे आहेत तर त्यांनी सुद्धा या बाबतीत निर्णय घ्यावेत आणि दिव्यांगांच्या बाबतीत जे काही हाल होत आहेत, दिव्यांगांचे जे काही कष्ट होत आहेत, दिव्यांगांना जो काही नाहक त्रास दिला जातोय, म्हणजे बाकीच्या योजना जसे लाडकी बहीण योजना जाहीर केल्या 15 ते 20 दिवसाच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले होते, तसंच दिव्यांगांच्या बाबतीत जर आज निर्णय म्हणजे सोमवारी जर निर्णय झाला किंवा सोमवारी जर निर्णय काही घेण्यात आले तर ते घेतलेले निर्णय तात्काळ अवलंब त्याचा व्हावा किंवा तात्काळ त्याच्यावरती कारवाई व्हावी आणि ते कारवाई झाल्यानंतर त्याचा लाभ सगळ्या दिव्यांगांना म्हणजे शेवटच्या दिव्यांगापर्यंत मिळावा हीच एक मागणी करतो मी तुमच्याकडे। म्हणजे देवेंद्र फडणवीस जे असतील, एकनाथजी शिंदे असतील किंवा अजित पवार जे असतील, अधिवेशन संपलेलं आहे तरी पण जर कोणताही निर्णय घ्यायला तुम्हाला अडथळे येत असतील तर तुम्ही विशेष अधिवेशन बोलवावं। विशेष अधिवेशन बोलवून दिव्यांगांचे जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा किंवा निर्णय घेण्यासाठी प्रयत्न गेले पाहिजेत, हेच मी सांगतो। दिव्यांगांचे जे काही मागण्या आहेत तर त्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत, हे मीटिंग यशस्वी झालं पाहिजे किंवा या मीटिंग मधून तोडगा निघालाच पाहिजे। एवढेच आम्हा दिव्यांगांची म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही 5-10 लाख दिव्यांग राहत आहेत तर त्या सगळ्या दिव्यांगांची एकच मागणी असेल की या मीटिंग मधून कोणतीही गोष्ट नाकारली गेली जाऊ नये, तर सगळ्या गोष्टी या म्हणजे ज्या काही मागण्या आहेत तर त्या मागण्या पूर्ण करणाऱ्या असाव्यात। यशस्वी मीटिंग ही व्हावी ही सदिच्छा बच्चूभाऊ यांना असू दे किंवा बच्चूभाऊंच्या शिष्टमंडळाला, परत अजित पवारजी, एकनाथजी शिंदे आणि मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीसजी सकारात्मक असतील, हे तिघही सकारात्मक असतील, प्रिय सहाय्यक सचिव सुद्धा सकारात्मक असतील आणि चांगले डिसिजन उद्या येणाऱ्या 12 वाजता घेतले जातील अशी आशा ठेवतो। आणि सगळ्यांनी आता उद्याच्या दिवसावर सगळ्यांचं लक्ष असेल, यात कोणत्याही दिव्यांगाला शंका नसेल, पण सगळ्या जणांनी देवाकडे प्रार्थना करावी की आपल्या ज्या काही मागण्या आहेत तर त्या मागण्या पूर्ण होतील हीच एक सदिच्छा ठेवताना थांबतो। जय महाराष्ट्र, जय दिव्यांग।